नमस्कार. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती साबण. दिवाळी म्हटल्यानंतर फराळ, फटाके, नवीन कपडे, पणत्या, फुलभाज्या हे सर्व काही घटक येतातच. परंतु त्याबरोबर आपल्या लिस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे साबण. आणि नुसतं साबण नव्हे तर मोती साबण. मला वाटतं दिवाळीतला हा अत्यंत महत्त्वाचा घटक एक मोठा ब्रँड बनला आहे आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये. मोती साबणाची आख्यायिका, इतिहास थोडा वेगळा आहे. प्रथमतः मोती साबण एक रॉयल साबण म्हणून आणला मार्केटमध्ये गोदरेज कंपनीनं. गोदरेजने त्याचं मार्केटिंग केलं, परंतु साबणाने हवा तसा सेल केलाच नाही. त्यामुळे थोडासा तो ग्रुप त्या साबणाविषयी चांगला मताचा नव्हता. परंतु हा साबण नंतर घेतला टाटा या कंपनीनं आणि त्यांनी सिलेक्टिव्ह मार्केटिंग सुरू केलं. म्हणजे केवळ ठराविक सीझनमध्ये याचं मार्केटिंग करायचं ठरलं. आणि टाटाने विचार केला की भारतातले लोक रॉयल अंघोळ किंवा शाही अंघोळ कधी करतात, तर ती म्हणजे दिवाळीला. दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान जेव्हा आपण करतो पहिल्या दिवशी, त्यावेळेला. म्हणून टाटांनी दिवाळीच्या दिवसामध्ये याचं सीझनल मार्केटिंग सुरू केलं आणि हा साबण त्याच्या विक्रीमध्ये नंबर 1वरती येऊन पोहोचला. साबणाचं खरं भाग्य उजळलं हे 2013मध्ये जेव्हा अलाराम काकांनी घोषणा दिली जाहिरातीद्वारे, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आणि नंतर मोती साबणाचं मार्केट अक्षरशः फळफळलं. सगळ्या कॉमन लोकांच्या घरामध्ये देखील मोती साबण दिवाळीला येऊन बसला, तो आजतागायत. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा भारतीय ब्रँड भारतातल्या सणाकरता म्हणून जागरूकतेने पुढे आला. मला आठवतं आहे, मी 2014मध्ये वीणा वर्ल्डतर्फे गेलो होतो सिंगापूर, मलेशिया, थायलंड या परदेश प्रवासाकरता. दिवाळीचे दिवस होते. अर्थात वीणा वर्ल्डने आम्हाला दिवाळीचे खाद्यपदार्थ दिले होते. हॉटेलमध्ये होतो चांगल्यापैकी. कुठे तसं जाणवलं, अरे आपण साबण आणायला पाहिजे होता, मोती साबण. उठणं हे सगळं आणणं आवश्यक होतं, पण त्या प्रवासाच्या गडबडीत आम्ही आणलं नव्हतं. परंतु रात्री 12 वाजता वीणा वर्ल्डचा जो प्रतिनिधी आहे त्याने आमच्या हॉटेलच्या दाराला टकटक आवाज केला आणि म्हटलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दरवाजा उघडून बघतो तर काय, त्याने 2 मोती साबण आणले होते आमच्या फॅमिलीकरता. आम्ही खुश झालो आणि आम्हाला कळलं आणि वळलं देखील की दिवाळी आली. आपली दिवाळी, आपल्या भारतीय ब्रँडने प्रमोट केलेली दिवाळी. म्हणून मोती साबणाचं नातं जे माझं आहे ते अजूनही दृढ झालं आहे. चला तर मग तुम्ही सर्वांनी देखील मोती साबणाला घरी आत्तापर्यंत आणलं असेलच असं गृहीत धरतो आणि तुमच्या शाही रॉयल पहिल्या आंघोळीकरता तुम्हाला शुभेच्छा देतो. ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखसमाधानाची जावं ही सदिच्छा. या दिवाळीच्या तुम्हाला सुगंधी मोतीमय अशा शुभेच्छा. विनय पोद्दार फ्रॉम द विनिंग टॉक्स. नमस्कार.